टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आम्ही आज चाललोय फुल एन्जॉय करण्यासाठी गार्डनात. तुम्हाला गार्डन पण दाखवू आणि थोडाफार तानसा तलाव पण दाखवू शकतो आम्ही. तर त्याला समोरचं बघू शकता तुम्ही नजारा, खूपच सुंदर दिसतो. तर गाईज नक्की कमेंट करा तुम्हाला कसं गार्डन वाटेल ते एकदा. गाईज आम्ही गार्डनच्या ठिकाणी पोहोचलोय. तुम्हाला गार्डन दाखवू शकतो मी आता, पण थोडासा लांबच आहे ते, पण दाखवू शकतो थोडाफार. हा बघू शकता गार्डन, हा गार्डन आहे. तर ह्या गार्डनच्या ठिकाणी चाललो आम्ही. गाईज तिकडनं तानसा तलाव आहे, खूपच भारी दिसतो तो. फुल एन्जॉय करण्यासाठी आम्ही दोघेच चाललोय, दुसरं कोणी नाही. तर चला गार्डनच्या ठिकाणी भेटू. गाईज आम्ही आलोय आतमध्ये गार्डन आहे, बघू शकता गार्डन. तर गाईज हे समोरचं गार्डन कसं वाटलं तुम्हाला एकदा नक्की सांगा. आतमध्ये अजून दाखवायचं बाकी आहे तुम्हाला थोडंफार. बघू शकता तुम्ही अजून गार्डन. तर गाईज कसं वाटलं गार्डन एकदा नक्की सांगा. तिकडे पण दाखवतो तुम्हाला बाहेर. तर गाईज आम्ही एन्जॉय करू शकत नाही, खूप सारं गवत झालं इकडं. गवत झालं हे बघू शकता, सरगुंडी. गाईज का कारण अशामुळे की आम्ही एन्जॉय करू शकत नाही, की गवत झालं आहे, काही वस्तू असू शकते, साप वगैरे राहू शकतात, म्हणून आम्ही एन्जॉय करू शकत नाही. गाईज नक्की सांगा गार्डन कसं वाटला. आता तुम्हाला तानसा तलाव दाखवायला नेतो. आमची पूर्ण फॅमिली बघू शकता तुम्ही, एक नंबर तुमची. तर गाईज तुम्हाला डान्सचा ग्राउंड दाखवतो, क्रिकेट ग्राउंड पूर्ण पाण्याने भरलं आहे. गाईज तानसा तलाव त्या ठिकाणी आम्ही पोहोचलोय, बघू शकता तानसा तलाव एकच नंबर दिसतो. खालच्या बाजून जायला परमिशन आहे, वरतून परमिशन नाही. युट्यूबला तर गाईज तुम्हाला एकदा
नक्की इथे येऊन बघा. तानसा तलावाच्या ठिकाणी लोकेशन आहे शापूर तानसा तलाव. नक्की येऊन बघा एकदा. ते फॉरेस्ट ऑफिसर आहे इथं. एवढे जे प्राणी दाखवले बॅनरवरती ते सगळे इथे राहतात, पण आता काही बघायला भेटत नाही ते. गाईज इकडे बाबांचा मठ आहे. मंदिर आहे इकडे. तर गाईज आता आम्ही चाललो डॅमच्या ठिकाणी. तुम्हाला डॅम दाखवतो. नक्की बघा डॅम पण. चला. बघू शकता डॅम वरती जायचा रस्ता इकडनं आहे समोर. तर गाईज चला डॅमच्या ठिकाणी भेटू आता आपल्या. तर काही जिथं हे डॅमचे पाणी जाते ते मुंबईला पाणी पुरवठा करतात. तुम्हाला पाईपलाईन दाखवतो मी. डॅमच्या ठिकाणी पोहोचलोय आम्ही. बघू शकता डॅम थोडाफार दिसतो. तर काही अजून दाखवतो तिथे जवळ जाऊन. बघू शकता डॅम. नंतर डॅमच्या ठिकाणी पोहोचलोय आम्ही. तर काही नक्की कमेंट करा. तर गाईज डॅम आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग में. थँक्यू.